गाईज, दिस इज सानिका धनवे. चला वरणफळ बनवूया. सो येस, 5 वाजत आलेत. माझ्याकडे पोळीचं पीठ आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, लसूण, कांदा, टोमॅटो सगळं आहे. डाळ नाही आहे, तर खाली जाऊन डाळ आणावं लागेल. तुरीची डाळ आणावं लागेल. ऑलमोस्ट 1-1.5-2 वर्ष ब्रेक घेतल्यानंतर कंटाळा करून आज मी व्लॉग बनवत आहे. खाली जाऊन डाळ आणली आणि डाळ आता शिजवायला टाकली आहे, टोमॅटो, हळद, मीठ टाकून. आणि आता पीठ मळायला घेते. आमच्याकडे जरासा ओवा होता, तर मी ह्याच्यात ओवा टाकलाय. चवीनुसार मीठ, अजून थोडं मीठ, हळद, चवीनुसार हळद, तिखट, मीठ. आणि मी जरासं कोथिंबीर पण टाकली आहे, कारण की खूप जास्त कोथिंबीर असल्याचे फायदे. डाळ शिजत आहे तोपर्यंत मी चपातीचं पीठ मळून घेते. मला पीठ मळायला खूप आवडतं. मला ॲक्च्युली ती प्रोसेसच आवडते पीठ मळायची. मी एकदम ती एन्जॉय करत मळत असते. लाईक मला जेवढा वेळ पाहिजे मी तेवढा घेत असते, एकदम प्रेमाने, एकदम भारी. पीठ मळून झालंय, खूप छान दिसत आहे कोथिंबीर असल्यामुळे ह्याच्यामध्ये. ट्राईंग टू बी तृप्ती डिंपरे फ्रॉम मा बहन. कसं करते ती? येस, मूव्हिंग टू द नेक्स्ट पार्ट. डाळ अजून शिजत आहे, पोळीचं पीठ मळून झालंय. चॉपिंगकडे वळूया. माझं पीठ पण मळून झालंय. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, मिरची, हे सगळं जेवढं होतं माझ्याकडे. आणि कढीपत्ता ठेवायचा राहिला याच्यात. ते सगळं झालंय, चॉप करून झालंय. पण डाळ काय अजून शिजली नाही. मला असं वाटतंय तोपर्यंत मी केलं पाहिजे. आय होप की तुम्हाला समजलं की मला काय म्हणायचं होतं. कुकरची खूप आठवण यायली आहे मला. आय मिस यू कुकर. येस, इन्सर्टिंग द एस्थेटिक वाफेचा व्हिडिओ. चकली खाणार का चकली? चपाती लाटून झाली आहे आणि डाळ अजून शिजतच आहे. डाळ शिजून झाली आहे. आता त्याला ते बारीक करण्यासाठी ना लाटणं आहे मस्त. तर आय गॉट अ हॅक, आणि हे खूप छान क्लिअरली वर्क करत आहे. येस, सगळं झालंय आता. तर चला तयारीला लागूया. फोडणी ASMR. काय सुगंध येतोय, गाईज. सो टेम्पटिंग. डाळ टाकून झाली आहे मस्त. हळूहळू तरी पण सुटत आहे. मग उकळलं की आपण हे टाकूया. मस्त मस्त असं शिजत आहे. ऑन टू द प्रोसेस. खूप सारा पसारा झालाय. चला आवरूया, तोपर्यंत हे नक्कीच शिजेल. ओटा मस्त आवरून झालाय, भांडे पण धुतलेत आणि आपलं वरणफळ तयार आहे. मी ना जराशी नाही, खूप माती खाल्ली. माझ्याकडून वरणफळ करपलं. अँड द मोमेंट ऑफ ट्रुथ. जेवण झालंय माझं. डिसअपॉइंटेड. स्माइली चेहरा घेऊन मी बोलतेय डिसअपॉइंटेड. थोडीशी करपट टेस्ट पण आली. खाण्यालायक होतं ते. सो येस, दॅट्स इट. आय एन्जॉयड द प्रोसेस. खूप दिवसानंतर ब्लॉग टाकतेय, मज्जा आली मला. आणि असंच माझे व्लॉग्स बघत राहा. दॅट्स इट.
लाईक शेअर सबस्क्राईब.